काल गुरुवार होता. काल विधिवत पूजा, पाठ सगळं झालेलं आहे आणि जितकी गुरुवारच्या पूजाला महत्त्व आहे, तितकं उत्तर पूजेला पण महत्त्व आहे, असं सगळ्यांनाच माहीत आहे. तर नमस्कार मंडळी, मी छाया. माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता ना, काल पूजाचा व्हिडिओ काही जास्त मी शूट केला नव्हता, कारण खूप धावपळ होती, बाकीचे कामं पण होते. म्हटलं चला आज उत्तर पूजा केली तर त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि मी कशी करते, मला काय अनुभव आहे, हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी देवीसमोर मी दिवा लावून घेतला. हळदी कुंकू देवीला दिलं, मला घेतलं. जितके काही आपण तिथं ठेवलेलं असतं पूजासाठी, जे फळं असते किंवा आपण पुस्तक, तांदूळ, गणपती बाप्पा सगळं मांडलेलं, जशी पूजा मांडतो सगळ्यांना हळदी कुंकू देऊन घेतलं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी ठेवत असते. तुम्ही कशाचा ठेवता तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. आणि ना, दुसऱ्या दिवशी पूजा आपल्याला जेव्हा उत्तर पूजा करायची असते तर सगळ्यात आधी उत्तर पूजा करून घेतली आणि त्यानंतर देवपूजा करते. कारण पूजा केल्याशिवाय मला देवपूजा करताच येत नाही. आणि तुम्हाला सांगते, खरं सांगते बरं, मला नाही का उपवास धरायचा जास्त काही उल्हास नाही. पण गुरुवार, जसे मी दुसरे मंगळवार गुरुवार धरते, सोमवार एकादशी नाही धरत. पण हे जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत ना, इतक्या दुसरे उपवास धरले की मला ना जास्त भूक लागते. आता तुम्ही हसा किंवा काही पण म्हणा, पण मला भूकच लागते. तर जेव्हापासून मी हे पहिल्यानं पण धरले होते मार्गशीर्ष महिन्याचे हे गुरुवार, मध्ये मग काय झालं, मुलं झाली, तर मग ते बाळंतपणा त्याच्यात सुटले, तर मी पकडलेच नव्हते नंतर. पण आता म्हणलं चला, आपल्याला वेळ आहे आणि इच्छा पण झाली, म्हणलं यंदा महालक्ष्मीचे गुरुवार करायचेच आहे, चांगले पण असते. पण तुम्हाला सांगते, जेव्हा गुरुवार धरला का गुरुवारच्या दिवशी मला अजिबात काहीच वाटत नाही, माझा अनुभव आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजा पाती सगळं झालं, देवीला नैवेद्य ठेवला की मला लगेच भूक लागते. आता तिसरा गुरुवार आहे आणि 3 गुरुवार झाले, मला बरोबर प्रचिती आहे. लगेच पोट आवाज देतं माझं की ताई भूक लागली, अगं भूक लागली, अगं जेवण करून घे. देवीचा आशीर्वाद म्हणा, नाहीतर काहीतरी चमत्कार म्हणा. हे माझ्यासोबत 3 गुरुवार झाले असंच होतं. नाहीतर माझ्या सासूबाईला, जाऊबाईला सगळ्यांना माहीत आहे की मला उपवास धरायला जास्त जमत नाही. पण माझा अनुभव आहे, जर कोणतीही गोष्ट आपण मनातून केली तर ती खरंच माणसाला घडते. असं मला एकदम छान अनुभव आला आहे. आता 3 गुरुवार झाले तर छान अनुभव आहे. तर मस्त पूजा मी जे मला जे लागतं, जे विसर्जित करावं लागतं ते एका पन्नीत भरलं आणि जे दुसऱ्या गुरुवारी लागतं ते एक डब्बा घेतला, म्हणजे सुरक्षित राहतं. आपला त्याचा हात वगैरे लागत नाही हप्ताभर, नाहीतर मग आपण कुठून पण येतो त्याला हात लागू शकतो. त्यामुळे देवघराच्या बाजूलाच एक रॅक आहे, त्या रॅकमध्ये जो डब्बे आहेत त्या डब्बा एक केलेला आहे मी देवपूजाचं सामान वगैरे ठेवायला. आता जे विसर्जित करायचं ते एका पन्नीत भरून ठेवलं. शेतात जाताना नेऊ म्हणलं, नाहीतर आमच्या जवळच तळ आहे, तिथं पण विसर्जित करू शकतो. नाहीतर आत्या म्हणल्या मी नेऊन टाकीन, तर ते डब्यामध्ये भरून ठेवलं. सकाळी सगळी कामं आवरली, सडा रांगोळी झाली. आणि सडा सारून झाल्याशिवाय आम्हाला घरातलं काम आवरताच येत नाही, कारण आम्हाला बाहेर खूप सारं कामं असतं. तर जे पाटं लागते ते मी असे देवपूजाच्या देवघराच्या खाली ठेवते. छोटे छोटे पाटाला जागा केलेली आहे मी, आणि दारी ठेवले, तो ऊन लागतं त्यामुळे इथंच ठेवले. उत्तर पूजा झाली ना, घरात थोडंसं वेगळंच वाटतं, सुनं वाटतं कुठंतरी. हे पहा, तर सगळं सुनं वाटायला लागलं. तर हे नारळ आहे ना, मी पाण्यात ठेवते, म्हणजे त्याला बुरशी वगैरे लागत नाही. आता आणखीन एक गुरुवार आहे, गुरुवारपर्यंत पाण्यात ठेवायचं. हे पहा, आता पूजा वगैरे माझी झाली. एकदा पूजा झाली की बाकीचे कामं मग पटपट करते. वांग्यात सगळं मीठ भरून घेतलं, आणि वांग्यात मीठ भरलं ना, वांगं खूप चवदार लागतं खायला. आणि इथे मसाल्यामध्ये इथं कांदा खोबरं फुटाणे वाटून घेतलं. कांदा खोबरं वेगळं वाटलं आणि फुटाणे वेगळे वाटले, म्हणजे आपल्याला हे मसाला यामध्ये भरायचा. चला आता पुढची दाखवते, तर कशा पद्धतीने भरते.
थोडाच मसाला घेते, जास्त नाही घ्यायचा, अगदी थोडा थोडा भरून घ्यायचा असं. काय बरं गाणू का काल असते दे. असा थोडा थोडा सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि नंतर याला परतून घ्यायचं. त्या मसाल्यामध्ये तुम्ही मिरची पण टाकू शकता, मी नाही टाकली. याच्या भाजीला मेन म्हणजे लसूण असतो. लसूण छान परतून घेतला, मी तळून घेतला. आता यामध्ये हळद 2 चम्मच, 2 चम्मच मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि काळा तिखट घालायचं आहे आपल्याला. हे पहा, काळा तिखट 1.5 चम्मच घातलंय आणि मस्त याला परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालतो मी. हे पहा, थोडंसं पाणी घातलं की मसाला एकदम छान परतून निघतो, मस्त तरी पण येते. आता यामध्ये एक एक करून आपल्याला हे भरीव वांगे आपण जे मसाला घातले होते ते घालून घ्यायचे. याला असं परतून घ्यायचं. हे थोडंसं जास्त परतायचं नाही, नाहीतर नाही मग ते वांगे शिजतच नाही. हे पहा, छान परतून झालं की जे आपण फुटाणे आणि शेंगदाणे वाटले होते हे सगळं घालायचं आहे आणि जितकं पाणी लागतं तितकं टाकायचं. आणि वांगं शिजायला जास्तच पाणी लागतं थोडंसं, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाका. म्हणजे जेव्हा तुमचं वांगं शिजेल जास्त घट्ट व्हायचं नाही किंवा खाली लागायचं नाही. कधी कधी काय होतं, आपण काय करतो, घट पातळाच्या अंदाजाने पाणी टाकतो आणि मग ते एकदम घट्ट होतं, वांगं पण शिजत नाही, खाली लागतं. त्यामुळे थोडंसं पाणी शिल्लक टाकायचं, म्हणजे वांगं पण छान शिजतं. मस्त उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा. आता काय काय टाकलं, कसं कसं केलं मी तुम्ही तर पाहिलंच. आणि थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला भाजी दाखवणारच आहे. पण छान मस्त वांगं शिजून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतर, असं दिसतं. चला पाहू. हे पहा, किती छान आणि मस्त अशी वांग्याची भाजी झाली. खरंच तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून पहा, खरंच खूप भारी होते. बाजरीची भाकर, चपाती, तंदूर कशासोबत पण खाऊ शकता. चला, कोणाकोणाला आवडली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मटणापेक्षाही भारी ही आपली वांग्याची भाजी. असं कडक धडक ऊन पडले, जसं काय उन्हाळा आहे आणि घरात बसलं की थंडी वाजते, बाहेर आलं की ऊन लागतं. तर आज चाललं आमचं दळण करायचं काम. डाळ वाळू घातली, एवढं टोपल्यात, चाळणीत. कालच चाळणी पाहिली तुम्ही, ही हरभऱ्याची डाळ बेसन पिठाला एकदा दळून आणली की 15 दिवस, महिनाभर घोर राहत नाही. 1.5 किलो डाळ अशी छान वाळू घातली. हे पहा, आणि आमच्या आत्याबाईचं चाललंय दळण काढायचं काम. बादड नाही राहिले आता, नाही का, खराब झाले. पण गहू खराब झाले, जास्त चांगले राहिले नाही. आता लवकरच नवीन गहू येतील, तरी 4-5 महिने बाकी आहे. पण एवढेच राहिलेत आता सगळ्या गव्हामधून. आता शेवटचं दळण आहे, परत आणावंच लागते जोपर्यंत गहू येत नाही तोपर्यंत. तर हे पहा, मी जवळून दाखवते. असे सोनकिडे बादड झालते त्याला, आता वाळून वाळून ते चांगले झालेत. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. गॅसची टाकी भरून आणली आज. गॅसची टाकी आणि पिठाचा डबा उडवणं हेच बाईच्या जीवनात 2 मेन कामं आहे. एक म्हणजे गॅसची टाकी संपवणं, दुसरं म्हणजे पिठाचा डबा संपवणं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.